त्या काय करतात इथं? तुम्हाला या म्हणून सांगितलं होतं ना? पण वाट बघू नका असंही नव्हतं सांगितलं ना आईसाहेब. अहो मी तुम्हाला भेटायला आले होते. कशी गेले असते त्याशिवाय? माझा पायच निघत नव्हता. हे काय बोलतायत काय आम्हाला कळत नाही. आईसाहेब त्या एवढं थांबल्यात तर मग काय करायचं काय राजश्री? आईसाहेब तुम्हाला भेटल्याशिवाय परत नाही जायचं असं ठरवूनच आले होते मी. त्यामुळे तुम्ही मला बोला, रागवा हवं तर. तो हक्कच आहे तुमचा. कुठला हक्क? हा, शब्द सांभाळून वापरा. किती वेळ झाला इथे? 5 तास. हा सगळा जो प्रकार आहे याला इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात. असा आगाऊपणा करायची काही गरज नव्हती तुम्हाला. अक्का, अगं असं काय करतेस? केव्हाची ताटकळत बसली ती मुलगी, उन्हात अनात काही खाताना पिता, तू आल्या आल्या तिला ओरडतेस. अगं निदान ऐकून तरी घे तिचं काय म्हणणं आहे ते. हा आईसाहेब ऐकून तरी घेऊया काय बोलते ती. हा अरे वा, या पोरीनी तुम्हा सगळ्यांमध्ये हिम्मत आणली आम्हाला काहीतरी सांगायची. आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय सगळ्यांना. सगळ्यांनी आमच्या खोलीत या. आणि तुमचा बाहेरचा तमाशा झाला असेल तर तुम्ही याच. बोला, बोलायला आलात ना तुम्ही? बिचाऱ्या उन्हातानात 5 तास बसून होत्या. बर का आईसाहेब, काल खरंच जेन्युइनली काहीतरी काम होतं त्यांचं. ते सहलीला घेऊन जायचं होतं ना पोरांना, म्हणून जमलं नाही बरं का यांना. राजश्री, यांच्या वतीनं तुम्ही बोलणार आहात का? मग यांना जाऊ दे. नाही नाही, ह्याच बोलतील. आईसाहेब माफ करा, पण तुमची हरकत नसेल तर आपण एकांतात बोललो तर फार बरं होईल.